नमस्कार, मी भूमिका विजय यादव आहे. करंटली मी SY सिव्हिल डिपार्टमेंटला आहे. आणि जसं दादाने मेन्शन केलं की HSC टॉपर असं नाही, पण माझे मार्क्स 90+ होते. 92.67 आहे. HSC बोर्ड आहे आणि माझा PCMB हा ग्रुप होता. आणि बाकीचं पुढचं दादा कंटिन्यू करेल. ओके, आपण विदाउट वेस्टिंग टाईम आपण क्वेश्चन डायरेक्टली सुरू करू. तर तू प्रिपरेशन तुझी कशी केली होती 11th आणि 12thमध्ये? ॲक्च्युली आमची अशी बॅच होती जी 12th स्टँडर्ड म्हणजे डायरेक्ट आम्ही बोर्ड दिलेला आहे. 10thचा बोर्ड झाला नव्हता, कोरोनामध्ये तो गेलेला होता. आणि 11वी पण तेवढ्या चांगल्या प्रकारे झाली नव्हती, कारण का त्यावेळेस 25% 50% रिडक्शनवाला पोर्शन होता. आता राहिली गोष्ट 12वीची. 12वी आमची साधारण मे-एप्रिलपासून सुरुवात झालेली त्यावेळेस. आणि दररोज जितकं काही होत असेल तितकं ते नोट डाऊन करणं किंवा त्याच्याविषयी काही. आता एक टॉपिक झाला केमिस्ट्रीचा, मग तो केमिस्ट्रीचा टॉपिक अभ्यास करणं, त्याचे नोट्स काढणं, इकडनं सुरुवात होती. कारण का मग लास्टला त्याचं जास्त बर्डन राहिलं नसतं. आणि मग जसं परीक्षा जवळ येत होती तसं शॉर्ट नोट्स बनवणं किंवा फॅकल्टी ज्या टीचर्स वगैरे आहेत त्यांच्याशी ते कन्सल्ट करणं, किंवा जे आन्सर रायटिंग आपण करतो किंवा जे पेपर प्रेझेंटेशन जे आपण करतो ते एकदा क्वेश्चन पेपर चालणं, ते लिहिणं, टाईम लावून पेपर सोडवणं आणि ते मॅमकडनं जाऊन किंवा सरांकडनं जाऊन ते चेक करून घेणं, कारण का चुका कळणं हे इम्पॉर्टंट आहे. मग तसं हे केलं. आणि मग लास्टला कसं की आता उद्या पेपर आणि आज मी काय करणार आहे. मग त्यावेळेस असं केलं की जे केलं आहे ते फक्त ओव्हरलुक करत जायचं. आणि टेक्स्टबुक इम्पॉर्टंट आहे सगळ्यात जास्त. गाईड्स असतील, डायजेस्ट असतील, सगळं असतील, पण टेक्स्टबुक्स इम्पॉर्टंट आहे HSCच्या ह्यानी, कारण का टेक्स्टबुकमधला छोटा पार्ट त्यामध्ये येतो. पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी, पेपर अटेम्प्ट कसा केला पाहिजे? ॲक्च्युली पेपर अटेम्प्टचं सांगायचं झालं तर पहिलं तुम्ही जेव्हा पेपर द्यायला झाला तर तुमचा परवा 12thपासून पेपर चालू होतो आहे. मग तुम्ही पहिली 5 मिनटं पेपर रीड करण्यासाठी कंपल्सरी दिली पाहिजे. जर तुम्ही डायरेक्ट पेपर अटेम्प्ट करायला गेला तर तुम्हाला जर समजा सुरुवातीचे प्रश्न सोपे असतील आणि शेवटचे कठीण असतील, मग तेव्हा कुठेतरी तुम्ही डगमगू शकता. बेटर वे तुम्ही पहिली 5 ते 10 मिनटं घ्या, कारण का ती खूप वर्थवाईल हे असतात. मग तुम्हाला कळतं की कुठला क्वेश्चन मी आत्ता सोडवू शकतो किंवा कुठला क्वेश्चन मी नंतर सोडवू शकतो. आणि टेक्स्टबुकचं इम्पॉर्टन्स मी का सांगते, बाकीचे पेपर्स तुम्ही चाळून बघू शकता. तर जे बॉक्सेसमधले क्वेश्चन्स असतात लाईक थिंक अबाउट किंवा काय, ज्याबद्दल आपल्याला ब्रेन स्ट्रॉमिंग करायला होतं, ते तसेच्या तसे प्रश्न तिथे पडलेले असतात. त्यामुळे ते क्वेश्चन्स करणं आणि रिझनिंग व्हॅलिड असलं पाहिजे. एक्झाम्पल्स मॅटर करतात, ते आपण बघितलं पाहिजे. आणि प्रेझेंटेशन इम्पॉर्टंट आहे. पहिलं तुम्हाला 10 मिनटं अगोदर तुमची आन्सरशीट दिली जाते. आन्सरशीट दिला ती नुसती नंबर टाकून किंवा नाव जे सब्जेक्टचं असेल कोड टाकून बसण्याऐवजी तुम्ही पहिले त्याला बॉर्डर आखा. बॉर्डर ॲज इन लाईक त्याची मार्जिन्स वगैरे पूर्ण आखून, एका साईडनं दुसऱ्या साईडनं आखून घ्या. आणि मग त्यानंतर की तो किती चांगला पेपर दिसू शकतो, कारण का जरी तुमचं अक्षर सुंदर असेल काय असेल, पण घाईघाईत आपल्याला लक्षात येत नाही. आणि समोरचा जो पेपर चेक करणार आहे त्यालाही ते अपिलिंग वाटलं पाहिजे की मी जो पेपर तपासतोय किंवा मी जे आन्सर वाचतोय ते छान असलं पाहिजे असं. त्यामुळे ते प्लस पॉईंट आहे. त्यामुळे पेपर प्रेझेंटेशन पण इम्पॉर्टंट आहे आणि क्वेश्चन पेपर रीडिंग इज इम्पॉर्टंट. मग तुम्ही मग टिक करून घेऊ शकता पेन्सिलने की बाबा हा प्रश्न मी पहिला सोडवू शकते किंवा हा प्रश्न मी चांगला सोडवू शकते. लास्ट इयर पेपर किंवा प्रिव्हियस इयर पेपर इम्पॉर्टन्स काय आहे आणि सोबत क्वेश्चन्स रिपीट होता का? परत प्रिव्हियस इयर पेपर केल्याने फायदे कशा प्रकारचे होतात? आता आपण सायन्स स्ट्रीमला बिलॉंग करतो, तर जे मेजर म्हणजे जितके क्वेश्चन पेपर्स आहेत किंवा जितके सब्जेक्ट्स आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स आहे, MCQ असतात त्याला. त्यामुळे लास्ट इयरचे मी एकच सांगेन, लास्ट इयरचे जे MCQs असतात किंवा तुमचे गाईड्समधले MCQ असतात किंवा जे शॉर्ट आन्सर्स असतात ज्यामध्ये तुम्ही नेम द फॉलोइंग असेल, फिल इन द ब्लँक्स असेल, ते तशा पडण्याची शक्यता खूप जास्त असते. मॅथ्सला तर ते हमखास असतात प्रश्न. त्यामुळे जर तुम्ही मॅथ्सचा पेपर अटेम्प्ट करायला जाल, किती दिवसांची गॅप असो, तुम्हाला मॅथ्स 1 मॅथ्स 2 असेल, गाईड्समधले जे MCQ असतात ते करणं इम्पॉर्टंट आहे. ते तसेच्या तसे पडतात. त्यामुळे तुमचा टाईम खूप सेव्ह होतो, कारण का तुम्हाला माहिती आहे ते आन्सर आहे. त्याच्यावर जास्त वेळ घालवण्यापेक्षा किंवा ते क्वेश्चन सॉल्व्ह करून बघण्यापेक्षा उत्तर तुम्हाला माहिती आहे ते तसं करणं आणि टाईम खूप सेव्ह होतो त्यामध्ये. मग तोच टाईम तुम्ही दुसरीकडे युटिलाइज करू शकता. आपण महाराष्ट्र बोर्डला बिलॉंग करतो. क्वेश्चन पॅटर्न त्यांचा ठरलेला असतो की इतक्या अमाऊंटचे क्वेश्चन्स किंवा इतका थेअरीला असेल, इतक्या थेरम्सला असेल, हे ठरलेलं असतं. त्यामुळे क्वेश्चन पेपर चालण्यात काहीही हरकत नाही. ओके फाईन, एखाद्या वेळेस तुम्हाला तो क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला भेटला नसेल किंवा पेपर सॉल्विंग झाली नसेल, पण ते क्वेश्चन पेन्सिल घ्या, ते बुक असेल तुमचं घ्या, MCQ छोटे क्वेश्चन्स असतील ते सरळ तिथं सॉल्व्ह करण्याची तयारी ठेवा. आणि शेवटचा ह्याला मी हेच सांगेन की
टेक्स्टबुकचे एक्सरसाइजेस पण इम्पॉर्टंट आहेत. त्यामध्ये तुम्ही जरी मोठे आन्सर्स नाही जरी केलात तरी त्याच्यामधले जे आपले पहिला जो सेक्शन असतो सेक्शन ए, त्यामध्ये तुम्हाला MCQ येतात, ट्रू ऑर फॉल्स आणि सगळे जे बेसिक 1-1 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतात ते त्यामधून तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येतात आणि टाईम सेव्ह होतो. त्यामुळे आता तुम्ही जेव्हा पेपर अटेम्प्ट करायला जा तेव्हा हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. हँडलिंगबद्दल सांगायचं झालं तर मी अशी व्यक्ती आहे जी कुठल्याही बारीक सारीक गोष्टीला पटकन स्ट्रेस घेणारी व्यक्ती आहे. त्यावेळेस माझी आई किंवा माझे पेरेंट्स खूप चांगल्याने सपोर्ट बिल्डअप केलेला. ह्यावेळेस चांगली झोप घेणं हे इम्पॉर्टंट आहे. तुम्ही उद्या पेपरला जाता तर 7 तास झोप असलीच पाहिजे. त्याशिवाय तुम्ही जरी कितीही तयारी केली आणि तिथे जर तुम्हाला पेपरच लिहिता आला नाही तर त्याचा काही उपयोगच होणार नाही. स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे तुम्ही सगळं झालं 1-1.5 तास पेपर जायच्या अगोदर काहीच ओपन करून बसू नका की बाबा लास्ट मोमेंट रिव्हिजन अजिबात नको. शांत करा मनाला. कुठेतरी कुठलं तुम्ही कोणालाही जर बिलीव्ह करत असाल किंवा काय ते कुठेतरी लावून ठेवा किंवा शांत बसा. TV बघत असाल तर TV बघा, काही करा, पण शांत करा मनाला, कारण का ते इम्पॉर्टंट आहे. आणि पेपर खूप कठीण नसतो, अजिबात कठीण नसतो. तुम्ही इझिली पास होऊ शकता असे पेपर असतात ते. कारण आता हे माहीत नाही कॉन्ट्रोवर्शियल होईल का नाही, पण बोर्डात नापास होणं हे फार कठीण आहे पास होण्यापेक्षा, असं आहे. त्यामुळे इथे तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर करायचं असेल तर शांत राहणं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही छान प्रिपेअर केलं आहे सगळं, आता तुमचा परवा पेपर आहे, सगळं करताय, नीट करताय, शांत राहणं इम्पॉर्टंट आहे. कारण का केलेलं तुम्ही तिथे विसरता कामा नये. माझे मी पहिले सब्जेक्ट इंट्रोड्यूस करून देते. मला इंग्लिश होतं, त्यानंतर बायोलॉजी होतं, केमिस्ट्री होतं, मॅथ्स होतं, त्यानंतर IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एक होतं आणि अजून फिजिक्स होतं. आता केमिस्ट्री, फिजिक्स आणि मॅथ्स हे सॉल्विंगचे सब्जेक्ट्स आहेत, प्लस फिजिक्स आणि केमिस्ट्रीला थिअरी असते. पण फिजिक्सला मोस्टली लॉजिकल म्हणजे हे जसे प्रश्न असं नाही म्हणू शकत मी, पण ती थिअरी किंवा ते कुठेतरी हे प्रूफ करा किंवा हे असं आहे, त्याला रिझनिंग डेरिवेशन्स असतात. आणि राहिली गोष्ट केमिस्ट्रीचं मी पुस्तक म्हणजे असं ऑलमोस्ट तोंडपाठ झालेलं ते पुस्तक, त्यामुळे पुस्तकातून ते करणं पटापट मला सहजेचं पडलं. आणि लास्ट मोमेंटला कसं झालं की आता माझं पुस्तक कंप्लीट झालेलं आहे, मी सगळं केलं आहे, माझे एक्सरसाइजेस झालेले आहेत. लास्ट मोमेंटला गाईड्स किंवा टार्गेट्स ते खूप मायन्यूट 1-1 मार्कावरचे, अर्ध्या मार्कावरचे ऑलरेडी त्यांनी क्वेश्चन सेग्रिगेट केलेले असतात. मग लास्ट मोमेंट मी सगळं ते केलेलं महिनाभर असं. आणि त्यानंतर कॉलेजच्या एक्झाम्सच लागत होत्या, त्यामुळे ते क्रॉस चेक होऊन जायचं की बाबा केलेल्या गोष्टी बरोबर आहेत की नाही असं. मी एवढंच सांगेन की जरी एखाद वेळेस कोणी टार्गेट डायजेस्ट करत नसेल ना, टेक्स्टबुक इज दी बेस्ट सोल्युशन. कारण का तुमच्या समोर आहे ती गोष्ट, तुम्ही ती न करता सगळीकडे फिरत बसता आणि तो प्रॉब्लेम होऊन जातो असं आहे. तर हाऊ टू मॅनेज युअर टाईम, हाऊ टू मॅनेज युअर पेपर इन दॅट अप्रोप्रिएट टाईम. आता अगोदर दादाने तसा प्रश्न विचारलेला क्वेश्चन पेपरबद्दल लास्ट इयरचे. मग लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर आपल्याला कसे हेल्प करतात तर ह्या गोष्टीमध्ये हेल्प करतात. कारण का तुम्ही जर क्वेश्चन पेपर जर तुम्ही चाळत असाल किंवा तुमचा कॉलेजचा एक क्वेश्चन पेपर म्हणा, तसं इतकं काही डिफरन्स पडत नाही, तर त्यावेळेस तुम्हाला कळून जाते की कुठल्या प्रश्नाला किती वेळ देणं योग्य आहे ते नाही. त्यामुळे जर तुमच्यासमोर आता तुमचा परवा इंग्लिशचा पेपर असणार, मग त्या इंग्लिशच्या पेपरच्या वेळेस कोणाला किती जास्त महत्त्व द्यायचं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला फिगर ऑफ स्पीचबद्दल विचारलंय, तुम्हाला ते पोएमची एक लाईन दिलेली आहे, तुम्ही फिगर ऑफ स्पीच सांगितलं. आता जर समजा सिमिली असेल तर त्या सिमिलीला इतकं जास्त इलॅबोरेट करण्याची गरज नाही आहे. त्यावेळेस तुम्ही टाईम सेव्ह करू शकता, पटापट लिहित जाणं. किंवा जर काय बऱ्याच जणांना हे असतं की हे टायटल लिहा, त्याच्या पुढे हे करत जा. तोच टाईम जो आहे जो तुम्ही बाकीच्या गोष्टींमध्ये वेस्ट करताय, तो टाईम तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये काय म्हणतो त्याला, तुम्हाला माइंड मॅप्स वगैरे असं आहे किंवा लास्टले जे रायटिंग स्किल्सचा पार्ट आहे, ज्यावेळेस तुम्हाला तुमची क्रिएटिव्हिटी तिथे युटिलाइज करायची असेल तर तसं तुम्ही करू शकता. त्यामुळे तुम्ही आधी क्वेश्चन पेपर पहा, त्यानंतर क्वेश्चन पेपर पाहायला म्हणून 5 मिनटं पहिली ती त्या इम्पॉर्टंट असतात. 10 मिनटं द्या, 5 मिनटंही नाही 10 मिनटं द्या त्या गोष्टीला, काही जास्त होत नाही आहे. पेपर पहा. जर तुम्हाला वाटलं की ह्या गोष्टीसाठी मी इतका टाईम म्हणजे ही एवढं लिहून उत्तर संपतंय तर बेस्ट आहे. असं बऱ्याच जणांचा असा ग्रह असतो की स्टेट बोर्ड म्हटल्यावर भरपूर सारं लिहिण्याची गरज आहे, पण असं काही नाही आहे. जर तुम्ही पिनपॉइंटेड लिहिलं, जरा फक्त इलॅबोरेशन इम्पॉर्टंट आहे त्या गोष्टीसाठी, पिनपॉइंटेड लिहिलं आणि जर तुम्हाला जो पॉईंट इम्पॉर्टंट म्हणजे त्याला जर अंडरलाईन केला, हा एक मुद्दा मी मांडेन. बायोलॉजीच्या पेपरमध्ये, केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये, फिजिक्सचं तेवढं काही नाही, बायोलॉजी केमिस्ट्री जर कोणाचं असेल तर त्यावेळेस जर इम्पॉर्टंट पॉईंट्स असेल, कारण बायोलॉजीला खूप जास्त लिहावं लागतं, कारण त्याला एक्सप्लेनेशन जास्त असतं. मग त्यामध्ये कुठेतरी तुमचा इम्पॉर्टंट पॉईंट राहून जातो, मग तो तिथे हायलाईट करणं. किंवा जरी जास्त नाही लिहिलं आणि पिन पॉईंट लिहिलं तरी दॅट इज ग्रेट. किंवा जर समजा तुमचे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचे असे पेपर असतात, तुम्हाला जर टाईम पुरत नसेल, हा एक लास्ट ऑप्शन राहतो तुमच्याकडे जर टाईम पुरत नसेल आणि जर तुम्हाला कुठलं असं क्लासिफिकेशन असेल किंवा जर तुम्ही ते एका डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन करत असाल तर बेस्ट. फॉर एक्झाम्पल बायोलॉजीमध्ये जर तुम्हाला
हे करायचं असेल की एक प्लांटचं क्लासिफिकेशन असेल तर ते प्लांटचं क्लासिफिकेशन तुम्ही तिथे लिहिण्यापेक्षा की हे असं आहे तसं आहे, सरळ एक फ्लो चार्ट काढा. कारण का तुम्हाला काय कन्वे करायचं आहे की जो एक्झामिनर तुमचा पेपर तपासणार आहे त्याला कळलं पाहिजे की ह्याला माहीत आहे हा काय लिहित होता, त्यामुळे तुमचे मार्क जाण्याचे चान्सेसच होत नाही. आणि त्यांनी कुठे जस्टिफाय नाही केलं की तुम्ही थेरॉटिकलच सगळं लिहिलं पाहिजे. माइंड मॅप घेऊ शकता तुम्ही, फ्लो चार्ट, ट्री डायग्राम बिंदास काढा ज्यावेळेस तुम्हाला टाईम भेटत नाही. आणि माझं एक असं आहे की पेपर तुमचा पूर्ण कराच तुम्ही, कुठलाही प्रश्न सोडू नका. कारण का जर समजा कुठला जरी प्रश्न राहिला आणि नंतर की अरे हा सोडवता आला असता किंवा जरी ते रिग्रेट असं नाही पण काहीतरी लिहून या, कारण का तुम्हाला ते अर्धा एक मार्क आरामात मिळून जातो. त्यामुळे ते तुम्ही तसं करा. पण पेपर वाचणं आल्या आल्या इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. वाटतं की आल्या आल्याचं पटकन सोडवा असं नाही. 10 मिनटं आहेत, पहिला पेपर आन्सर शीट सगळी पूर्ण कंप्लीट करा. त्यानंतर तुमचा क्वेश्चन पेपर चाळा. जे वाटतं इम्पॉर्टंट हलक्याशा पेन्सिलने टिक करा. फक्त जर समजा कोण एक्झामिनर ओरडला सुपरवायझर तर फक्त ते खोडून टाका, पण पेन्सिल वापरा त्यावेळेस आणि पेपर आरामात सुरुवात करायला चालू करा. जर समजा एखाद वेळेस पेपर कठीण वाटला टेन्शन घेऊ नका, क्वेश्चन नंबर लिहत जा. क्वेश्चन नंबर इम्पॉर्टंट आहे पेपरमध्ये. कारण का बऱ्याचशा आमच्या वेळेचा पेपर जर तुम्ही रेफर केला असेल तर आम्हाला इंग्लिशच्या पेपरमध्ये 6 मार्क फुकटचे मिळाले होते. पण कारण तिथे त्यांनी फिगर ऑफ स्पीच आन्सर तिथे छापून आलेलं क्वेश्चनच्या ऐवजी. मग त्यावेळेस कसं झालं की बऱ्याच जणांना लक्षात नाही आलं की नेमकं काय झालं, त्यांनी क्वेश्चन नंबरच लिहिला नाही. आणि बोर्डाचा असा रूल आहे की जर समजा त्यांच्याकडून काही चूक झाली असेल आणि जर तुम्ही तो क्वेश्चन अटेम्प्ट केला असेल तरच मार्क मिळतो. त्यामुळे क्वेश्चन नंबर प्रत्येकाचे लिहून या. टिप्स पहिलं एक गोष्ट मी सांगेन, पेपरला जायच्या अगोदर पुरेपूर झोप घ्या. त्यानंतर दुसरं तुम्ही बेसिक गोष्ट पेन्स वगैरे वापरता तुम्हाला पेन्सिल लागेल, पेन्सिल आधीच शार्पन करून घ्या. इरेझर्स असतील ते सगळं क्लिअर करून घ्या. त्यानंतर पेन्स जे तुम्ही यूज कराल, बॉल असेल, जेल असेल, आधी पेपरला जायच्या अगोदर किंवा आदल्या दिवशी कुठला तरी कोरा कागद घ्या, त्यावर ते आधी पूर्ण लिहून घ्या. जरा ती रिफिलची इंक संपू दे, मग ते कुठेतरी जाऊन स्मूथ फ्लो होणार त्याला. जर समजा तुम्ही कुठलंही पेन वापरत असाल, माझं पर्सनल सजेशन आहे त्याची कॅप काढून ते वापरा, कारण का त्याचा भार कमी होतो. कारण का मी ते खूप नोटीस केले, कारण का ते हे होतं. त्यानंतर माझे खूप बेसिक टिप्स आहेत. स्केल वगैरे यूज करतो, ऑलरेडी पेनची इंक असते त्याला. सॅनिटायझर घ्या, त्याला पुसून घेऊन जाते याला. तर ह्या बेसिक टिप्स आहेत. पाण्याची बॉटल असेल, सँडल्स असतील, हे रूल बुक पूर्ण वाचा तुमच्या बोर्डची. कारण मग असं होतं की तुम्ही पेपर द्यायला जाता आणि मग जर समजा मध्येच तुम्हाला त्या लिंकमध्ये उठवलं की बाबा तू हे काढलेस ते काढलेस, बेटर वे आपण प्रिकॉशन घेतलेली बरी. ऑलरेडी तुमचे जाताना किसे वगैरे सगळे तपासून जा. तुमच्याकडे कुठलंही इलेक्ट्रॉनिक गॅजेट ठेवू नका. डायलचा घड्याळ घेऊन जा. घड्याळ तुमच्या समोर ठेवा की तुम्ही लिहिता, हातात घड्याळ नको, बेंचवर एका कोपऱ्यात ठेवा आणि टाईम कंटिन्युअसली त्याच्याकडे बघत ठेवा. आणि एक शेवटचं सांगे, तुमचा 3 तासाचा पेपर आहे, अजून 10-15 मिनटं पुढे कुठे तर वाढवून दिली असतील तर तुमच्याकडे जर 3 तासाचा पेपर असेल तर तुमचा 2.5 तासात तो पेपर झालाच पाहिजे. हा तुमचा, कारण शेवटचे 2.5 तासच आहे तेवढं लक्षात ठेवायचं. मग कुठे जाऊन तो 10 मिनटं तुमच्याकडे शेवटची उरणार असं लक्षात ठेवा.